खरं तर मला मगाशी पत्रकाराने विचारलं की डॉक्टर सुजयना उमेदवारी मिळाली, तुमची प्रतिक्रिया काय आहे? समोर कोण राहणार मी फार करत नाही. मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे. आपल्या राज्यातली जाणता राजा तुम्हाला माहिती कोण आहे? तरी मागच्या 5 वर्षामध्ये आपला प्रयोग करून पाहिला. त्यावेळी आमच्या घरातला एक आमचे थोरले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं, भाषण करायला लावलं. लोकांचे घर फोडायचा त्यांचं धंदा आयुष्यभर. आज स्वतःचं घर फुटलं हे आता केव्हा तरी परमेश्वराच्या दारामध्ये हे फिरावं लागतं. आणि मला वाटलं, मला पत्रकारांनी विचारलं की मग डॉक्टर सुजयची उमेदवारी जाहीर झाली, तुम्हाला काय वाटतं? असं की डॉक्टर सुजयची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आहे आणि सगळ्यात महत्वाची ती विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली उमेदवारी आहे. आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. लोक आम्हाला विखे पाटलाला पण मतदान करत नाही. मतदान कोणाला करणार आहे? मोदी साहेबांना करणार आहे, अमित भाई शहाना करणार आहे, जे पी नड्डांना करणार आहे. आपल्या जे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर मतदान करणार आहे. ज्या पक्षाला नेतृत्व विश्वनेत्याचं आहे, मला वाटतं त्या निवडणुकीमध्ये आपण चिंता करण्याचं कारण नाही. तो आशीर्वाद आणि तुमच्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद मला वाटतं पुन्हा एकदा डॉक्टर सुजय पाठीमागे किंवा भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभा आहे. शिर्डीमध्ये कोण उभा राहतं माहित नाही, परंतु जे उमेदवार उभे राहतील आमच्या युतीचे त्या सगळ्या युतीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहाल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.